या नाटकात माझी भूमिका गॉडफादरची आहे. ह्या नाटकात एक रिॲलिटी शो आहे. त्या रिॲलिटी शोमध्ये एक गॉडफादर नावाचं कॅरेक्टर आहे, जे ह्या रिॲलिटी शोला पूर्ण हँडल करत असतं. आणि फक्त ते जे गॉडफादर जे नाव आहे, त्यात आपल्याला असं वाटतं की तो कंट्रोल करत असेल सगळ्यांना आदेश देत असेल. हे सगळं आहेच. पण त्या गॉडफादरच्या मागे ती गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणारं एक कॅरेक्टर आहे. अशी दुहेरी भूमिका आहे माझी. दादाचं लेखक खूप फ्री फॉर्म आहे. म्हणजे असं नाही आहे की कुठलं तरी कॅरेक्टर एक चौकटीत किंवा एका पठडीत बसवून तो लिहितो. तो मुळात ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर जेव्हा समोर कलाकार उभा राहतो, तेव्हा तो त्याला कॅरेक्टर समजावून सांगतो आणि मग तो त्या कलाकाराला फ्री हँड देतो की तुला याच्यात काय काय करायचं ते तू कर. हे नाटक जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बघायला आलात, तेव्हा नक्की घरी जाऊन तुम्ही एक विचार कराल की अरे हां, मी माझ्या बाबांबरोबर कधी बोललोच नव्हतो ह्या गोष्टींविषयी. किंवा एखादी मुलगी अशी नक्की विचार की मी माझ्या आईच्या रोलमध्ये जाऊन कधी बघितलंच नाही की तिला किती प्रॉब्लेम आहेत. अकलूजला आमचा प्रयोग होता आणि पहिल्या रोलला डॉक्टर बसले होते. त्यांचं नाव मला माहीत नाही. त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली होती नाटकाला. ते बोलले होते की ह्या नाटकाने आम्हाला हसता हसता रडवलं, रडवता रडवता हसवलं, पण हसवताना आणि रडवताना या नाटकाने आम्हाला घडवलं. आपल्यासोबत आहेत प्रथमेश शिवलकर. कसा आहे तुमचा मूड आणि दिवसाची सुरुवात कशी झाली, काय सांगशील? मूड खूप चांगला आहे, कारण आज आमच्या नाटकाचा 75वा प्रयोग आहे आणि खूप भारी वाटतं की एखादी कलाकृती सुरू होते आणि ती आता आमचं 75वा प्रयोगाचा हा टप्पा इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे. सो मूड खूप छान आहे आणि तो थेट तुमच्या घरातून मला मूड आहे. नक्कीच. तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? तुझं भूमिका काय आहे याच्यामध्ये? या नाटकात माझी भूमिका गॉडफादरची आहे. ह्या नाटकात एक रिॲलिटी शो आहे. त्या रिॲलिटी शोमध्ये एक गॉडफादर नावाचं कॅरेक्टर आहे, जे ह्या रिॲलिटी शोला पूर्ण हँडल करत असतं. आणि फक्त ते जे गॉडफादर जे नाव आहे, त्यात आपल्याला असं वाटतं की तो कंट्रोल करत असेल सगळ्यांना आदेश देत असेल. हे सगळं आहेच. पण त्या गॉडफादरच्या मागे ती गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणारं एक कॅरेक्टर आहे. अशी दुहेरी भूमिका आहे माझी. सो ते नाटक बघताना तुम्हाला गॉडफादर जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे हां, ह्याचं ऐकलंच पाहिजे. पण जेव्हा गॉडफादरच्या मागची भूमिका तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला हसायला येतं. अशी माझी भूमिका, म्हणजे दुहेरी भूमिका आहे थोडक्यात गॉडफादरची. तुझी भूमिका काय शिकवून जाते प्रेक्षकांना? काही संदेश आहे का त्याच्यामध्ये? माझी भूमिका लोकांना शिकवून जाते म्हणण्यापेक्षा मी हे सांगेन की गॉडफादर ही भूमिका लोकांना जेव्हा सिरियस गोष्टी चालू असतात तेव्हा सिरियसली गोष्टी कंट्रोल करा आणि जेव्हा गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातात तेव्हा त्या सिच्युएशनला हसून पुढे जा, हे सांगून जाते ह्या नाटकातून, असं मला वाटतं. नक्कीच. सहकलाकारांबद्दल केमिस्ट्री काय सांगशील? आम्ही हास्य जत्रेमध्ये तर पाहतोच, बरेच कलाकार हास्य जत्रेचे आहेत. तर काय, कशी तुमची धमाल मस्ती असते सेटवर वगैरे? सहकलाकारांमध्ये काय, प्रसाददादा, नमाताई, ओंकार यांच्याबरोबर हास्यजत्रेत मी काम करतोच, त्यामुळे तिथे केमिस्ट्री खूप छान आहे. भक्तीबरोबर मी माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल भक्तीबरोबर केली होती, अंजली नावाची. सो तेव्हापासून आमचा एक 8 वर्षाची मैत्री आहे आमच्या दोघांची. आणि भाग्यश्रीबरोबर मी हा पहिलाच प्रोजेक्ट करतो आहे. पण ह्या सगळ्यांसोबत काम करताना आम्ही खूप मजा मस्करी करतो. आम्ही खूप इव्हन ट्रॅव्हलिंगमध्ये पण आम्ही खूप मस्ती करतो. म्हणजे काय म्हणतो, आम्ही दौऱ्याला जेव्हा आपण जातो तेव्हा आधीच्या प्रयोगात कोणी फंबल टाकला असेल, कोणी काहीतरी चुकलं असेल वाक्य, तर हे आम्ही खूप बोलतो. आणि त्याच्यात मी एक केंद्रबिंदू असतो, कारण ह्या नाटकामध्ये गॉडफादरसाठी मी एक वेगळा आवाज लावतो. तो आवाज लावताना कधी कधी आवाजाची कोंबडी पडते, असं तुम्ही ऐकलं असेल. तर माझं ते सुरुवातीला खूप व्हायचं आणि ते एका अशा काहीतरी महत्त्वाच्या पॉईंटला व्हायचं आणि मग हसायला येतं. मग ते नंतर ते सगळेजण काढून मग त्याच्यावरती जरा म्हणजे मजा मस्ती चालू असते. तू एक स्वतः लेखक आहे आणि प्रसाद सर देखील लेखक. त्यांच्या लेखनाबद्दल काय सांगशील? दादाचं लेखक खूप फ्री फॉर्म आहे. म्हणजे असं नाही आहे की कुठलं तरी कॅरेक्टर एक चौकटीत किंवा एका पठडीत बसवून तो लिहितो. तो मुळात ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर जेव्हा समोर कलाकार उभा राहतो तेव्हा तो त्याला कॅरेक्टर समजावून सांगतो आणि मग तो त्या कलाकाराला फ्री हँड देतो की तुला ह्याच्यात काय काय करायचं ते तू कर. म्हणजे मी ह्या नाटकाबद्दल सांगेन की हे नाटक, ह्याची पहिली रिहर्सल आमची 4 तासाची झाली होती. कारण प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरच्या गोष्टी आणलेल्या आणि सगळं.
आणि नंतर मग त्याने एडिट म्हणजे तो लेखक म्हणून तो प्रत्येकाला फ्री हँड देतो, पण त्याच्या डोक्यात हे असतं की त्या कलाकृतीला काय हवं आहे आणि ते बरोबर नंतर तो एडिट करतो. तो खूप चांगला लेखक पण आहे, पण तेवढाच चांगला एडिटर पण आहे तो. ओके. एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आवडणारी, पॉझिटिव्ह बोलू शकतो किंवा आवडणारी प्रत्येकाबद्दल. मी नाव घेते. प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर नेहमी सपोर्टिव्ह माणूस. ओके. नम्रता संभेराव. समजून घेणारी ताई. मी तिला ताईच म्हणून हाक मारतो. समजून घेणारी ताई. खरं तर आमच्या दोघांचं एज सेम आहे, पण आम्ही तिला ताईच म्हणतो कारण तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट एवढा आहे. सो ती नेहमी समजून घेणारी ताई. भक्ती देसाई. भक्ती देसाईला बंड्या. माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती मला म्हणजे माझी काय म्हणतो त्याला आपण खूप जवळचा मित्र असतो ना तशी. सो तिच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तिची मैत्री. भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्री आता काय बोलू भाग्यश्रीबद्दल ना, म्हणजे मी तो शब्द शोधतोय आणि असं नाही की भाग्यश्रीबद्दल काय बोलू. भाग्यश्री ही आत्ता म्हणजे मी यूथ करताना भाग्यश्री थोडी तेव्हा त्या स्पर्धेत नव्हती, ती नंतर आली. त्यामुळे आत्ताच्या ज्या गोष्टी असतात ना, भाग्यश्रीकडून पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मला आत्ताच्या गोष्टी तिच्याकडून शिकायला मिळतात. म्हणजे एखादं जर मी मॉडर्न स्क्रिप्ट लिहित असेल तर तिच्याकडून मला आत्ताचे शब्द कळतात. ओके. आणि ओमकार राऊत. ओमकार राऊत बेस्ट बडी. म्हणजे आमची खूप चांगली केमिस्ट्री. म्हणजे सगळंच आम्ही भांडतो, आम्ही बोलतो, आम्ही चर्चा करतो, इंटेन्स चर्चा करतो, वायफळ चर्चा करतो. सो बेस्ट बडी ओमकार राऊत. आणि एखादी खटकणारी गोष्ट प्रत्येकाबद्दलची काय मी असं नाही म्हणणार की मला खटकत नाही, पण तेच माझं कॅरेक्टर आहे तसं. मी हसून पुढे लेट गो करतो, त्यामुळे प्रत्येकात काही ना काहीतरी प्लस मायनस असतात. सो प्रत्येकात आहेत. मी असं अजिबात म्हणणार नाही की मला काय खटकत नाही वगैरे, असं नसतं. नक्कीच. शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील नाटकासंदर्भात? या नाटकाबद्दल आता सगळ्यांनीच सांगितलं असेल की हे नाटक बघा वगैरे, पण मी एक प्रेक्षक प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो. अकलूजला आमचा प्रयोग होता आणि पहिल्या रोला डॉक्टर बसले होते, त्यांचं नाव मला माहीत नाही. त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली होती नाटकाला. ते बोलले होते की ह्या नाटकाने आम्हाला हसता हसता रडवलं, रडवता रडवता हसवलं, पण हसवताना आणि रडवताना या नाटकाने आम्हाला घडवलं. सो हे नाटक जेव्हा तुम्ही बघायला याल तेव्हा नक्कीच तुम्ही हसाल, तुम्ही रडाल, पण एक अशी गोष्ट तुम्ही घरी घेऊन जाल जी तुमच्या घरातल्यांसाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाची. आणि म्हणूनच ह्या नाटकाचं नाव आहे की थेट तुमच्या घरातून. ज्या नाटकामध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे की इंटरनेटमुळे किंवा आपले एकमेकांसोबत संवाद होत नाही, आपण मित्रमैत्रिणी जास्त भेटत नाही, तर कितपत बदल होईल? कारण की आपण इंटरनेटवर पण असे रील्स पाहत असतो. बरोबर. तर ह्या नाटकाने किती बदल होईल तुला असं वाटतं? मी असं म्हणत नाही की या नाटकाने क्रांती घडेल की लगेच सगळ्या बदल होतील, पण हे नाटक जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बघायला आलात तेव्हा नक्की घरी जाऊन तुम्ही एक विचार कराल की अरे हां, मी माझ्या बाबांबरोबर कधी बोललोच नव्हतो ह्या गोष्टींविषयी. किंवा एखादी मुलगी अशी नक्की विचार करेल की मी माझ्या आईच्या रोलमध्ये जाऊन कधी बघितलंच नाही की तिला किती प्रॉब्लेम आहेत. एक विचार नक्की येऊ शकतो तुमच्या डोक्यात. म्हणजे असं मी म्हणत नाही की जाऊन लगेच गोष्टी चेंज होतील, पण जर समजा तुमचं घरातलं वावरणं 5 तासाचं असेल तर त्या 5 तासामधले 10 मिनटं तुम्ही तुमच्या फॅमिलीला नक्की द्याल हे नाटक बघून. सेटवरील काही मजेशीर किस्से जो तुला शेअर करायला आवडतील प्रेक्षकांबरोबर? सेटवरील मजेशीर किस्से म्हणजे आमच्या नाटकात रिव्हॉल्विंग सेट आहे. मी जिथे उभा राहतो ते एकदा ते फिरलंच नव्हतं. अरे बापरे. आणि अर्धं फिरलं आणि गॉडफादर अर्धच बाहेर आला होता. आणि प्रयोग चालू होता, मग मी अर्धा बाहेर आलो आणि लोकांना बोललो की कसं दिलं सरप्राईज, तेवढ्यात मागच्याने पूर्ण फिरवलं. अरे बापरे. सो हा एक किस्सा आहे. त्याच्यानंतर आमच्या नाटकात सुनील नार्वेकर अशी एक काय म्हणतो कॅमिओ एंट्री आहे, जे बॅकस्टेज पण बघतात, जे नाटकाचे हे आहेत, सूत्रधार आहेत, मॅनेजर आहेत, सर्व आहेत, तर ते कॅमिओ एंट्री घेतात. त्यांची 3 वाक्य आहेत नाटकात, त्या 3ही वाक्याला ते लाफ्टर काढतात आणि त्यांना माईक नसतो. सो आम्ही असं म्हणतो की माईकशिवाय लाफ्टर काढणारा पहिला माणूस आहे, ज्याला फक्त 3 वाक्य तो 3दा लाफ्टर काढतो. आणि पुढच्याच प्रयोगाला ते आले आणि त्यांना लाफ्टरच नव्हता आलेला. अरे बापरे. कारण त्याचं वाक्य स्लर झालं होतं. सो ही एक गंमत आहे नाटकाची. पण थोडक्यात आम्ही खूप मस्ती करत असतो नाटकात. मॅनेज वगैरे होऊन जात आहे सगळ्या गोष्टी? हो होतं आहे. म्हणजे हास्यजत्राची शेड्यूल आणि हे नाटक मॅनेज होतं आहे. हास्यजत्रा थ्रू पण आम्हाला खूप सूट पण दिली जाते आणि खूप समजून पण घेतलं जातं आहे. पण होतं आहे नाटक मॅनेज आणि नाटक जगता येतं आहे. म्हणजे हे खरं मोठं स्टेटमेंट आहे, नाटक जगतं वगैरे. पण मी 2014ला पहिलं नाटक केलं होतं, त्याच्यानंतर हे 10 वर्षांनी. अच्छा. सो नाटकाच्या निमित्ताने वेगवेगळी शहरं फिरणं, वेगवेगळे माणसांना भेटणं, त्या माणसांना हास्यजत्राबद्दलची त्यांची मतं कळतातच आहेत, पण नाटकाबद्दलची पण मतं कळत आहेत. बरं, रात्रीचा प्रयोग झाला की लगेच दुसऱ्या सिटीमध्ये जाणं, मग मधल्या प्रवासात आराम करणं. मी खूप झोपाळू आहे. सो मला मी गाडीत पण झोपलेला असतो
आम्ही ज्या हॉटेलला राहतो तिथे पण झोपलेला असतो, फक्त नाटकात 3 तास मी जागा असतो. अरे बापरे. सो ते मला मॅनेज करताना मजा वाटते. नक्कीच प्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रभर तर तुमचे प्रयोग झालेलेच आहेत, तुम्ही देशभरही प्रयोग करत आहात. तुम्हाला मराठी मूड आणि मराठी मूड मनोरंजनच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.